अत्यंत तातडीने त्यावर प्रतिक्रिया द्यायची। माझ्यासोबत असलेली माझी सहकारी प्रणिता सांगते पुण्याच्या बाबतीतला एक्झिट पोल काय आहे पटकन। अगदीच धन्यवाद प्रसाद सर। आपण या पुण्याच्या अंदाजाची आकडेवारी एकदा बघूयात। प्राबचा हा अंदाज आहे, विविध अंदाज आतापर्यंतचे समोर आलेले आहे। पुण्यात प्राबच्या एक्झिट पोलने नेमकं काय सांगितलंय ते बघूयात। प्राब एक्झिट पोलनुसार पुण्यात एक्झिट पोलचा हा अंदाज आहे। तर मनसेला 0 जागा आहे, भाजपला 93 जागांचा अंदाज, शिवसेनेला 6, ठाकरेंना 7, मनसेला 0 जागा, पवार गटाला 8 जागा। प्राब एक्झिट पोलचा हा अंदाज। काँग्रेसला 8 जागा। प्राब एक्झिट पोलनुसार पुण्यातली ही एकूण आकडेवारीचा अंदाज हा आतापर्यंत समोर आलेला आहे। प्राब एक्झिट पोलनुसार शिवसेनेला 6 जागा आहे। पुन्हा एकदा जाऊयात चर्चेकडे प्रसाद सर। धन्यवाद प्रणिता। आता पटकन आपण या निमित्तानं विनायकराव आंबेकरांपर्यंत पोहोचूया। विनायकराव, ज्या पद्धतीची आकडेवारी समोर येते ती अत्यंत धक्कादायक आहे आणि पुण्यातली ती आकडेवारी आहे ती याच्यासाठी कारण एका बाजूला तुम्ही फायद्यात गेलेला आहात, अजित पवारांना पुण्यामध्ये वेगळं लढून नुकसान होताना दिसतंय। आपली प्रतिक्रिया आणि त्यावर महेश सावंत सुद्धा बोलतील। हे होणार होतं आणि ते पुणे महानगरपालिकेमध्ये या 2017 साली भाजप पहिल्यांदा सत्तेवर आला आणि त्यानंतर पुण्याचा जो विकास झाला तो पुणेकरांनी पाहिलेला होता। मग ती पुण्याची मेट्रो असेल, रिंग रोडचं सुरू झालेलं काम असेल, पुण्याजवळचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, पुण्यामध्ये केलेले 32 फ्लायओव्हर्स असतील, त्यानंतर 24/7 पाणी पुरवठा असेल, अशा सगळ्या योजनांचा परिणाम पुणेकरांनी अनुभवलेला आहे। त्यामुळे पुण्यामध्ये निश्चितच यापेक्षा चांगली जी कामगिरी आहे ती आम्ही करून दाखवू। गेल्या वेळेलाही 2017 साली सुद्धा भाजप रिपब्लिकन पार्टीच्या युतीला 98 जागा होत्या आणि रिपब्लिकन पार्टी आणि भाजपची यावेळेलाही युती होती आणि त्यांना जास्तीत जास्त माझ्या मते याच्यापेक्षा चांगल्या जागा मिळून आम्ही विजयी होऊ असं मला अंदाज आहे। अजितदादांनी शेवटच्या निवडणुकीच्या टप्प्यामध्ये जी काही वक्तव्य केली ती मतदारांना पसंत पडणार नव्हती हे आम्हालाही माहिती होतं। ती त्यांनी का केली हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे, ते मोठे नेते आहेत, परंतु त्यामुळेही त्यांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं असणार आणि भाजपचा विजय हा पहिल्या दिवसापासून निश्चित होता हे मी आपल्याला ठासून सांगतो। विनायक आंबेकर म्हणतायत की पुण्यामध्ये अजित पवारांनी ज्या चुका केल्या त्या भोवणार आहेत। पटकन महेश सावंत यांच्यापर्यंत जाऊ। महेश सावंत, काका पुतणे पुण्यामध्ये एकत्र आले, पुढे आले, सोबत आले, काय मिळालं, काय पदरात पडलंय? नाही, पहिली गोष्ट म्हणजे बघा, जर भाजप वेगळा लढला नसता किंवा भाजपनी वेगळा लढण्याचा निर्णय घेतला नसता तर अजित पवार आमच्या बरोबर आलेच नसते आणि राजकारणामध्ये जी संधी मिळते त्याचा फायदा करून घेणं हे उचित असतं। आता तुम्ही मला सांगा की महायुतीमधला एक घटक पक्ष जर भाजपलाच हरवण्यासाठी आमच्या बरोबर हात मिळवणी करणार असेल तर ती संधी आम्ही का सोडावी? आणि दुसरी गोष्ट ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत असताना ह्या निवडणुका त्यांच्यासाठी होत असतात, त्यांचे नेतृत्व गुण आणि त्यांनी पुढे येऊन राजकारणामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना काही संधी मिळावी म्हणून ते त्यांच्या लेवलला निर्णय घेत असतात। तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना तिथे असं वाटलं की जर अजितदादा आणि शरद पवार एकत्र आले आणि तर त्याचा तिकडे नक्कीच दोघांनाही फायदा होऊ शकतो आणि आमच्या ज्या काही सीट आहेत त्याच्यामध्ये भर पडू शकते आणि त्यासाठी हा निर्णय घेतला गेलेला होता। आणि आज आपण ज्या सीट्स बद्दल बोलतोय ते एक अंदाज आहेत, ते एक्झिट पोलचे अंदाज आहेत। एक्झिट पोलचे अंदाज बऱ्याच वेळेला बरोबरही असतात, बऱ्याच वेळेला चुकीचेही ठरतात। त्यामुळे आपण एक 2-4 तास थांबूया आणि मग नंतर यावर चर्चा करूया। आताच बोलणं त्याच्यावर उचित होणार नाही। आपण महेशजी वारंवार ही भूमिका का घेताय की थोडं थांबा थोड्या वेळाने बोला, थोडं थांबा थोड्या वेळाने बोला? तुम्हाला आत्मविश्वास नाहीये का की आपणच सत्तेत येतोय किंवा आपण येत नाही आहोत? तुम्ही जी चर्चा करताय ती एक्झिट पोलच्या आधारावर करता आणि त्याच जी महेशजी आपला आवाज जातोय, ठीक आहे? हो, मध्ये काहीतरी डिस्टर्बन्स येतोय मला। हा बोला बोला बोला। मध्ये काहीतरी डिस्टर्बन्स येतोय मला। ठीक आहे, मी दुरुस्त करतो। आमच्या पॅनल प्रोड्युसरचं लक्ष आहे त्या संपूर्ण प्रकरणाकडे। पटकन एकदा विनायकराव आंबेकरांपर्यंत पोहोचायचंय। विनायकराव, चर्चा पुण्याची सुरू आहे आणि समोर येणारी बातमी ही पुण्याच्याच संदर्भातली आहे। काय बातमी एकदा परत आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत। प्राबच्या अनुसार पुण्यामध्ये काय झालंय? काका पुतणे पुण्यात एकत्र येऊनही त्यांना काहीही फायदा होत नाहीये।
पुण्यात प्रॅबच्या अंदाजाच्या नुसार काय आकडे आहेत त्याची आपण माहिती घेणार आहोत आणि त्याचा तपशील आता आपल्या समोर येतोय, तो मी आपल्याला पटकन वाचून दाखवतोय. पण त्याचबरोबर माझ्यासोबत असलेली सहकारी प्रणिता बोरसे आपल्याला तो वाचून दाखवेल. प्रणिता, आपण सांगू शकताय? जी, प्राब एक्झिट पोल नुसार पवार गटाला 8 जागा आहे. काय म्हणतोय प्राब एक्झिट पोल? भाजपला 93 जागा. प्राब एक्झिट पोल नुसार काँग्रेसला 8 जागा, भाजपला 93 जागांचा अंदाज वर्तवण्यात येतोय. त्यासोबतच शिवसेनेला 6 जागांचा अंदाज प्राब एक्झिट पोलनं वर्तवलाय. ठाकरेंना 7 जागा आहे. मनसेला 0 जागा असा हा अंदाज आहे. प्राब एक्झिट पोलचा हा महत्वाचा अंदाज समोर येतोय. कालपासून अनेक संस्थांनी वेगवेगळे अंदाज वर्तवलेले आहेत. त्यात पुण्याचा हा अंदाज आहे. पुण्यात पवार काका पुतणे एकत्र आलेले आहे आणि त्यानंतर प्राब एक्झिट पोलचा हा अंदाज, जी आकडेवारी समोर येते त्यानुसार आता पुण्यात पुढे काय समीकरण असतील ते पाहणं महत्वाचं आहे. मात्र भाजपच पुढे दाखवते. 93 जागा या प्राबच्या अंदाजानुसार भाजपला आहे. शिवसेनेला 6 जागा पुण्यात असतील आणि ज्या पुण्यात अजित पवार यांनी ताकद आजमावली, सभा घेतल्या, त्या पुण्यात भाजपला 93 जागा या प्राब एक्झिट पोल नुसार वर्तवण्यात आलेल्या आहे आणि काँग्रेसला तिथे 8 जागा. यावर चर्चेकडे वळणार आहोत. जाते माझे वरिष्ठ सहकारी प्रसाद काथे यांच्याकडे. प्रसाद सर. धन्यवाद प्रणिता या चर्चेसाठी. आणि आता आपण पटकन पुढे जाणार आहोत. आपल्यासोबत असलेल्या विविध मान्यवरांचे एकदा चेहरे आपल्याला दिसतील आणि विनायकराव आंबेकर पुण्यातून आहेत आपल्यासोबत, त्याचबरोबर महेश सावंत मुंबईतून आहेत, विकास वैद्य आपल्यासोबत राजकीय विश्लेषक म्हणून आहेत आणि अनिश गाढवे आमच्या मुंबईतल्या स्टुडिओमध्ये आहेत. आता मला पटकन अनिश गाढवेंपर्यंत जायचंय. चर्चा पुण्याची आहे. पुणे पिंपरी चिंचवडची चर्चा होतीये. थोड्याच वेळात आपण पिंपरी चिंचवडच्या एक्झिट पोलवर जाणार आहोत. पिंपरी चिंचवडच्या एक्झिट पोलला आपण थोड्याच वेळात एक तपशीलवार नुसार पाहू. पण आधी अनिश गाढवे, जे पुण्यात होतंय अजित पवारांचं, जे पुण्यामध्ये अजित पवार शरद पवार युतीचं होतंय, हे अपेक्षित होतं का तुम्हाला? का तुम्हाला असं वाटत होतं हे जर सगळेजण पूर्ण भाजपपासून वेगळे झाले असते आणि पूर्ण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आले असते तर पुण्यातलं चित्र बदललं असतं का? अगदी तुम्ही मला ही गोष्ट पटते. कारण कसं आहे, आपण मतदारांना गृहीत धरून चालत नाही. काही वेळा त्यांच्या प्रमाणे भूमिका घ्यायची, काही वेळा त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची आणि मग दोन्ही जर जमले तर आपल्या सोयीस्कर राजकारण करायचं. कदाचित मतदारांना याही गोष्टी पटत नाहीत, हे माझं वैयक्तिक मत, तुम्हाला मी ते सांगतो. पण तरी सुद्धा अजूनही शरद पवार जे असतील किंवा अजित पवार जे असतील, या दोघाही पक्षांची मिळून जी एकूण आकडेवारी जी इथे मला समोर दिसते, जवळपास मला वाटतं त्यांचं 7 ते 8 जागांवर मला वाटतं प्रापशाही प्रमाणे आपण दाखवला तो आकडा. पण तरीही सुद्धा जाऊन मला ही 93 जागांचा हा भाजपाचा आकडा मला कुठेतरी अनाकलनीय वाटतो. मला वाटत नाही एवढा कमी यांचा परफॉर्मन्स येऊ शकतो, तेही पुण्यामध्ये. जसं मुंबईमध्ये शिवसेनेचा परफॉर्मन्स हा मी अजूनही सांगतो, आम्ही सत्तेच्या जवळपास जाणार आहोत आणि सत्ताही कदाचित शिवसेना आणि आमची मनसे युती मिळवेल. तसंच मी पुण्याविषयी ठामपणे सांगू शकतो. पीसीएमसी विषयी म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेविषयी माझं तर स्पष्ट मत आहे, तिथे स्पष्टपैकी बहुमत यांना असेल. पण पाहूयात नेमकं काय घडतंय. पण अजित पवार गट किंवा राष्ट्रवादीचा शरद पवार गट, या दोन्ही गटाची ताकद पुण्यामध्ये प्रचंड आहे, हे आम्ही स्वतः अनुभवतोय. तिथे भारतीय जनता पक्षाला विधानसभेच्या वेळेस मिळालेले विधानसभेचे आकडे या सगळ्याला जरी बघितलात, पण तरीही कार्यकर्त्यांची निवडणूक आपण म्हणतो आणि तळागाळातली निवडणूक म्हणतो, ते पाहता कार्यकर्त्यांची फळी जेवढी अजित पवारांकडे आहे किंवा शरद पवार साहेबांच्या पक्षाकडे आहे, तेवढी फळी भाजपाकडे. अनिजी एका मिनिटासाठी पटकन थांबा. आपण पटकन शिवसेनेचे मुंबईतले प्रवक्ते बोलतात, त्या निमित्तानं डॉक्टर राजू वाघमारे काय म्हणतात निकालाबद्दल ते ऐकणार आहोत आधी, आणि मग परत आपण आपल्या पुण्याच्या चर्चेकडे येऊया. इंटरटेनमेंट के लिए कभी कभार सभा लेनी पड़ेगी आपको, इसके सिवा आपको कुछ नहीं करना है. तो ये जो इलेक्शन कमीशन और इसके बारे में जो बातें उल्टी सीधी ये विरोधी दल कर रहे हैं, ये सिर्फ बातें हैं, असलियत इसमें कुछ भी नहीं. It was a good day today for the polling in Mumbai, and if you look into that, the exit poll which are coming is exactly the same as we are predicting, and we was predicting that the Mahayuti will touch 150 or more seats. If you look into all the exit poll, and if you take the average of all the exit poll, still the numbers are coming the same. So whatever we was talking about the development of Mumbai and to take Mumbai forward, the people believe in us, and they believe, and that's why the exit poll is coming like this. And you will see that definitely that tomorrow the result will be also the same.
So the Rashtra is saying that the ink is going from finger and leaving. जी आता आपण आपल्या